टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंदू धर्माच्या मध्ये आम्ही फार लहान आणि आम्ही त्यांचे अनुयायी आहोत आणि म्हणून मी कुठल्या तरी हिंदू धर्माच्या ह्या देवी देवतांना मानणाऱ्यापैकी मी आहे। अवतार कोणाचा घ्यावं एवढा का मी मोठा नाही, पण किमान हिंदू धर्माच्या देवी देवतांची तरी त्यांनी माझं नाव जोडलं ना। मोहम्मद अली जिना, औरंग्या, टिप्या, यांच्यावर तो माझं नाव जोडलं नाही ना, ह्याचं माझं समाधान आहे। मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माच्या देवी देवतांबरोबर अगर माझं नाव कोण एका श्वासात घेत असेल ना तर मला अभिमान आहे त्या गोष्टीचा। पण हिंदू धर्मात राहून औरंग्याची चाकरी करायची, मोहम्मद अली जिनाची चाटायची, एवढं तर माझ्याकडून होणार नाही जे आमच्या जितुद्दीनचं होतं। अरे जो एक्झाम मध्ये कॉपी होऊन पास होतो तो कसा लेख लिहू शकतो? शेमडी मुलं कधी लेख स्वतःची परीक्षा लिहित नाही। तो त्याने आयुष्यात कधी स्वतःची परीक्षा दिली आहे का पहिले त्याला विचारा कोण राहून, मग सांगेल स्वतःची लेख हे कोणीतरी लिहिलेले आहेत, याचा फक्त फोटो छापलेला आहे म्हणून त्याचं लग्न होत नाहीये। भाजपने सगळी फिक्सिंग करूनच हे सगळं झालं असं राहुल गांधी म्हटलं। भाजपने सगळी बघा असं आहे ना, हिंदू धर्म आणि हिंदुत्वाच्या नावाने ह्या निवडणुकीमध्ये हिंदू समाजाने आम्हाला निवडून दिलेला आहे। आमचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे। मग असेच लेख लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का लिहिले नाही? का तुमचे खासदार थोडे जास्त आले म्हणून? आणि मग विधानसभेला तुम्ही जे काही हिरवे गुलाल उडवले, पाकिस्तान जिंदाबाद सगळीकडे म्हटले, हिरवे पाकिस्तानचे झेंडे फिरवले, त्याच्यामुळे आमच्या हिंदू समाजाने तुम्हाला चोख उत्तर दिलं आणि हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून आलं म्हणून का यांच्या डोंगरामध्ये हिरवी मिरची लागली आहे का? गरिबांचे पैसे खिचडीच्यासाठी आलेले स्वतःच्या मुलीच्या अकाउंटमध्ये फिरवणारा नालायक हा संजय राजाराम राऊत याने आमच्यावर बोलू नये। तू गरिबांच्या खिचडीवर जगणारा तू नालायक आणि कार्ट आहेस म्हणून आमच्यावर बोलू नका। काय शेवटचं काय मोहन भागवतांना त्यांनी पाठवलेलं आहे, तू वाचलं का ते पुस्तक? माझ्या सकाळी घरी पाणी येतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।